A1 पवन मॅन ऑफ द मॅच भाई. जय हिंद. तुम्हाला माहीतच असेल आज रिपब्लिक डे आहे 26 जानेवारी. आणि मी आत्ता जस्ट आपल्या गावातून आलो मराठी शाळेजवळून. तर मला बरीचशी लोक हॅप्पी इंडिपेंडन्स डे करून बोलत होती. तर बऱ्याचशा लोकांना असं माहिती नाही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये फरक. मित्रांनो, हजारो स्वतंत्र सेना, देशभक्त, क्रांतीवीर हे आपल्या देशासाठी शहीद झाले. त्यांचे एकच स्वप्न होते की ते भारताची पुढची पिढी ही स्वतंत्र देशात जन्माला यावी. 26 जानेवारी हा दिवस का साजरा केला जातो? प्रजासत्ताक दिन हा दिवस का साजरा केला जातो? मित्रांनो, तुम्हाला तर माहिती असेल, काही वर्ष आपल्या देशावर ब्रिटिश राज्य करत होते आणि आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून हजारो जणांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली होती. त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांचे कायदे आपल्या देशात लादले होते आणि जे कोणी त्यांच्या कायद्यांचा विरोध करीत ते त्याच्यावर अत्याचार करत. 13 एप्रिल 1919 साली ज्या वेळेस जालियनवाला बागचे हृदय पिलोटून टाकणारी घटना घडली, तेव्हा भगतसिंग, उधमसिंग, सुखदेव, राजगुरू असे अनेक क्रांतिकारी निर्माण झाले. कारण ही घटना एवढी वाईट घडली होती की जनरल डायरच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी लहान मुले, वृद्ध, स्त्रिया अशा हजारो लोकांना मारून टाकले होते. 26 जानेवारी 1930 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने ब्रिटिशांकडे पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. पंडित जवाहरलाल नेहरूने लाहोरमध्ये रवी नदीच्या किनारी तिरंगा फडकवला आणि हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिनासारखा साजरा करण्यात आला. ही स्टोरी खूप मोठी आहे, मी एकाच व्हिडिओत नाही सांगू शकत, एवढी मोठी आहे स्टोरी. तर आता आम्ही चाललो ठाण्याला मॅच आहे आपली, एक लास्ट मॅच बाकी आहे, क्वालिफाय मॅच. ती मॅच बघायला चाललोय. तर चला, तर निघालो जस्ट मॅच बघायला. आपली लास्ट क्वालिफाईड मॅच आहे. आपल्यासोबत गणेश डिंगोरे, गौरव भोईरे, पियुष पापडी आहे आणि बाबू नाचन. बडे मॅच के बडे प्लेयर आहे. आता दिव्यावर आहे मानकुल नाक्याच्या, ब्रिज क्रॉस केलाय मानकुल नाक्याचा. बघू आता काय वाटतं गौरव, मॅच जिंकेल का नाही? 100%. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? गणेश डिंगोरे, काय मॅच जिंकणार का नाही? बाबू तुला काय बोलायचंय? तू एवढा उंच आहे की तुझा आता डोका टेकाची बरी आहे. भरपूर अनुभव आहे गौरव भोईरे आणि गणेश डिंगोरेला. बघू चला आता काय होतं. हा चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाही. आल्या षटकार मारला विजेंद्रनी. 12 धावांची गरज आहे, 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. प्रेक्षक देखील आता निश्चितच विचार करतील की जास्त दूरवर नाही खेळायच्या, मात्र रिलॅक्स मोड मध्ये असतील. वन साइड वर्तक नगर. माननीय मोनिश म्हात्रेजी दे ना, हे दे ना, खेळ देऊ तुला. अतुल, जिवेश. मॅच थोडी, अरे काहीच नाही भरले सान्या कैसा वर गजब बेइज्जती है. हो खराटे चेतन क्या भाई, तेरा घर चले जाएगा घर. तर गाईज मॅच हारलोय. बाबू नाचन मुले जेवताना तुझा फोटो दाखवले कंचा. हा ते आलदीन का आलदीन नाही साखरपुड्यांच. तर मॅच हारलोय. पियुष बोलत होता मी पण मारले असते बोलते, पण बोलते ड्रेसिंग नव्हती माझी म्हणून जरा जमला नाही त्याला. तर आता कुठे भावांना, कुठे जायचं? आता आम्ही विव्याना मॉलला जाऊ. बघू कसा डेकोरेशन केलंय तिथे 26 जानेवारीला रिपब्लिक डेला. आणि त्यानंतर आज सोनाल्या गावात आगरी महोत्सव आहे, आज पहिला दिवस. तिथे पण जायची इच्छा झाली सगळ्यांची. काय करायचं, जायचं का नाही? गौरव नाचन जायचं का नाही?
बघू आता कसं काय. गेलो होतो सुखाने आणि आलो दुखाने, कारण क्वालिफायची मॅच होती आणि लास्ट मॅच हारलो. अरे मी बोलतो तो पियुषला नको येऊ हा ना. अक्का खरकंड आज पियुष तू खूप भारी डान्स केलाय भाई. पाटलांचा बैलगाडा तुम्ही बघू शकता व्हिडिओ आता दाखवतो तुम्हाला. कसा जमला पियुष तुला नाचायला? कसा वाटला आज? खूप प्रॅक्टिस केली होती का? ओ माय गॉड, अनुभव पण आहे, एक्सपिरियन्स पण आहे. नंतर याचाच नंबर मायकल जॅक्सन नंतर तुझाच नंबर आहे का? 100%. नाही पण खूप भारी नाचलास तू, मस्त आवडला मला, छान असाच नाचत राहा. आज किती पारितोषिक भेटला तुला? 800 रुपये. मग आज कुठे जायचं 800 रुपये घेऊन? सीन झालेला आहे एकदम टिक्का बनवला. वेलकम टू विवियाना मॉल. बघू शकता विवियाना मॉल. आय एम इन विवियाना मॉल राईट नाव. ₹40 वाचवले पाहिजे. थँक्यू भाऊ, 40 रुपये वाचवल्याबद्दल. आणि गौरवनी 40 रुपये वाचवले म्हणून भाई क्लॅप फॉर हिम. iPhone 14 Pro Max खूप भारी आहे मोबाईल, खूपच छान आहे. डायनॅमिक आयलँड, न्यू वे टू इंटरॅक्ट विथ आयफोन. आणि याची प्राईजसुद्धा खूप आहे, 139 म्हणजे 1,39,000. ती तर 128 GB. नंतर ती 512, 256, 1 TB खूप महाग आहे. हा पण ठीक आहे मोबाईल, iPhone 14 Pro. आणि हा 14 प्लस पण ठीक आहे, ॲक्शन मोड पण आहे याच्यात, कॅमेरा क्वालिटी पण चांगली आहे. पण हा मोबाईल थोडा मोठा आहे, हातात कम्फर्टेबल नाही आहे. दॅट्स वाय. कॅमेरा क्वालिटी पण जाम भारी आहे. ही व्हिडिओ 11 Pro Maxमध्ये शूट केली आहे आणि ही व्हिडिओ 14 Pro Maxमध्ये. खूप लाइटनिंग क्वालिटीमध्ये डिफरन्स आहे. ये कर लो पहिले. हाँ ये कर लो पहले. सो गाईज खूपच मजा आली विवियाना मॉलमध्ये. खूपच क्राऊड होता आज. आपल्या भारताचा फेस्टिवल आहे, गणतंत्र दिवस होता आज. खूपच क्राऊड होता. पियुष मात्र ओकला नाही तिथे. पियुषनी वॉमिटिंग नाही केली. आणि बघा आपल्याला सुंदर असं हे त्यांनी विजिट बॅच दिला आहे. आपला फ्लॅग आहे त्याच्यावर आणि मेरा भारत महान असं लिहिलं आहे. गाडी पण सर्वांना देतात ते. आणि भाऊ सीटबेल्ट लाव, नाहीतर चालान टाकेल. 500 रुपये पे करायला लागतील, उगाच नको. बाबू नाचन कसा वाटला विवियाना मॉलला येऊन? छान वाटलं. विवियाना मॉलला एक सीन झाला. रिलायन्समध्ये गेलो आम्ही 14 Pro Max बघायला आणि बाबू बोलतो फोटो काढ. आणि त्यांनी मास्क लावला होता. गौरवनी मास्क त्याचा काढला ना फेकला. अत्याचार भाई पे अत्याचार. हो गया. फोटो मास्क घेतल्यानंतर चष्मा घेतले काय दिसणार नाही. फोटो काढत चालू ना माझा मास्क घालून फोटो काढताना. कोरोना चालू हो गया, कर्फ्यू. सब लड़की का चक्कर, खाली छोरी पटाता है. तर आता निघाले. फुल ट्रॅफिक आहे, फुल गर्दी आहे आज, क्राऊड फुल आहे रिपब्लिक डे मुळे. आणि आता आम्ही जाणार आहोत आगरी महोत्सवला. आज पहिलाच दिवस आहे सोनाल्या गावात. आणि त्या अगोदर मॅच पण आहे RDची. ती
दीपेश दादाची आमची दीपेश दादाची मॅच बघायला जायचंय आणि आम्ही क्वालिफाय मॅच हारलो. कनावले आपलं एक कारण दिलं पियुषला म्हणून. नाही हा का पियुष? नाही ते गण्याला इच्छेत गणेश डिंगोरे सांगत याला. नावं पण खूप छान आहेत पोरांची. पियुष पापडी, गणेश टिंगोरे, बापू नाचन, गौरव माने, गौरव तेली तेली गौरव तेली. तेली तर चला एवन पवन मॅन ऑफ द मॅच भाई. चल मागच्या भेट तर भेटलाच नाही पवन. मॅच खूप लेट झाली आणि त्यांची पण लगेच मॅच चालू झाली म्हणून आम्ही पण निघालो. लेट होतो घरी जायला आणि म्हणून नागरी महोत्सव पण कॅन्सल केला आपण. उद्याचं प्लॅन करूया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टिल दॅन बाय बाय, गुड नाईट. लाईक करा व्हिडिओला आणि चॅनल सबस्क्राईब उतर्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा. कीप सपोर्टिंग. लव यू.